बच्चू कडू उद्या मुंबईला येणार. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार. शिष्टमंडळाचा मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद. आंदोलन न थांबवता चर्चेची कडूंची भूमिका. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडूंचा इशारा. शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक. आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय. चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नये. बच्चू कडूंचं आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. मुख्यमंत्री फडणवीसांनी रडीचा डाव सुरू केला. 7-12 कोरा करायचा नाही हे सरकारनं ठरवलंय. आगे आगे देखो होता है क्या. नागपुरातून राजू शेट्टींचा इशारा. फडणवीस, तुम्ही सुरुवात केलीत, आम्ही शेवट करणार. सत्ता पालट केल्याशिवाय राहणार नाही. महादेव जानकरांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीस क्रिकेटच्या मैदानावर राजकारण करणार नाहीत. बाजूने उभे राहतील. शरद पवारांकडून कौतुक. अजिंक्य नाईक पुन्हा एमसीए अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे पवारांचे संकेत. 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर उद्या मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार. राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार. राज ठाकरे दम असेल तर चुनाव रोक के दिखाव. विरोधकांच्या मोर्चावरून गुणरत्न सदावर्ते आक्रमक. सत्याचा नाही ढोंग्यांचा मोर्चा. सदावर्तेंची टीका. मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आदेश. दुबार नावांसमोर नोंद करणार. इतर केंद्रांवर मतदान केलं नसल्याबाबत हमीपत्र मतदारांकडून लिहून घेतलं जाणार. मोंथा चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा. मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर. ज्वारी, मका, सोयाबीन, कापसासह फळ पिकांचं मोठं नुकसान. शिपिंग सेक्टर, ह्युमन रिसोर्समध्ये भारताचा डंका. सर्वांना आमंत्रण देतोय. महाराष्ट्रात गुंतवणूक करा. इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन. वंदे मातरम गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण. राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचे आदेश. गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाचा आयोजनाचेही निर्देश.